नमस्कार मित्रांनो. सप्टेंबर 2026 हा महिना गेल्या 1-1.5 महिन्याच्या तुलनेत कन्या राशीकरता निश्चितच अधिक सकारात्मक आणि दिलासा देणारा ठरणार आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर आर्थिक बाजू बऱ्यापैकी मजबूत होती. पण त्याचबरोबर घरातील काही विषय, मानसिक अस्वस्थता किंवा जबाबदाऱ्यांमुळे धावपळ जाणवली असेल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असूनही त्यांचा पूर्ण आनंद घेता येत नव्हता. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात काही निर्णय आणि परिस्थितीबाबत जास्त सावध राहावं लागलं असेल. पण सप्टेंबर महिन्यामध्ये हे चित्र बदलतंय. आर्थिक स्थैर्य, वाढणारा आत्मविश्वास आणि रखडलेल्या योजनांमध्ये मिळणारी गती या तिन्ही गोष्टी या महिन्याच्या केंद्रस्थानी असणार आहेत. तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचं योग्य मोबदला मिळण्याची शक्यता आहे. काही योजना ज्या फक्त कागदावर होत्या किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही तयारी करत होता, त्या आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात करतील. विशेषतः 10 ते 12 सप्टेंबर नंतर तुमच्या मानसिकतेमध्येही एक सकारात्मक बदल जाणवेल. गेल्या 1.25 ते 1.5 महिन्यात जी सततची धावपळ, चिडचिड, एखादी गोष्ट पूर्ण करण्याची घाई आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा ताण होता, त्यातून आता हळूहळू मोकळीक दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेताना मनामध्ये असलेला अनावश्यक गोंधळ कमी होईल. आरोग्याच्या बाबतीतही सप्टेंबरची परिस्थिती चांगली आहे. मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळींवर तुम्हाला बरं वाटेल. ऊर्जा चांगली राहील आणि फिरणं किंवा छोट्या प्रवासाचे योगही निर्माण होऊ शकतात. फक्त महिन्याच्या उत्तरार्धात शरीरावर अनावश्यक ताण मात्र देऊ नका. बाकी आरोग्य हा या महिन्यात फार मोठ्या चिंतेचा विषय दिसत नाही. आर्थिक बाबतीत मात्र सप्टेंबर विशेष समाधान देणारा आहे. पूर्वी केलेल्या कामाचा पैसा मिळणं, रखडलेली आर्थिक येणी मिळणं किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळणं अशा स्वरूपाचे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत जी अनिश्चितता होती ती आता कमी होताना दिसेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्या व्यक्तींनाही काही चांगल्या संधी मिळू शकतात. पण नेहमीप्रमाणे योग्य अभ्यास आणि रिस्क मॅनेजमेंट ठेवूनच पुढे जा. चांगला काळ आहे म्हणून अनावश्यक मोठी जोखीम घेण्याची आवश्यकता नाही. आता घर आणि कुटुंबाचा विचार केला तर वातावरण बरचसं समाधानकारक राहील. फक्त घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भात मात्र हा महिना उपयोगी आहे. घरामध्ये एखादं रखडलेलं काम, दुरुस्ती, नवीन वस्तूची खरेदी किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातले आधीपासून विचार सुरू असेल तर त्याला या महिन्यामध्ये पुढे नेता येईल. रिलेशनशिपच्या बाबतीतही सप्टेंबर सकारात्मक आहे. गेल्या काही काळात एखाद्या विषयावर मतभेद झाले असतील किंवा नात्यामध्ये थोडं अंतर जाणवलं असेल तर आता परिस्थिती सुधारू शकते. संवाद वाढेल, एकमेकांना समजून घेणं सोपं होईल आणि नात्यामध्ये स्थिरता जाणवेल. गर्भवती महिलांसाठी हा महिना एकंदरीत चांगला आहे. मात्र 20 ते 22 सप्टेंबर नंतर शारीरिक सुरक्षिततेकडे थोडं अधिक लक्ष द्या. अनावश्यक धावपळ किंवा दुखापत होईल अशा गोष्टी टाळणं योग्य राहील. विद्यार्थी वर्गासाठीही सप्टेंबर सकारात्मक आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करता येईल आणि मेहनतीच्या प्रमाणात परिणाम मिळण्याची शक्यता चांगली आहे. शिक्षणाशी संबंधित एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकते. वैवाहिक जीवनामध्येही या महिन्यात चांगले अनुभव आहेत. फक्त 1 आणि 2 सप्टेंबरच्या आसपास पती पत्नीमध्ये छोट्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे त्या 2 दिवसात एखाद्या छोट्या विषयाला अनावश्यक मोठं स्वरूप देऊ नका. बाकी महिन्यात जोडीदाराबरोबरचे संबंध सुधारतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. ज्या कन्या राशीच्या व्यक्ती विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठीही सप्टेंबर अनुकूल आहे. अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं, बोलणी सकारात्मक दिशेने जाणं किंवा विवाह निश्चित होण्याच्या दिशेने पुढचं पाऊल पडणं असे अनुभव येऊ शकतात. आता कार्यक्षेत्राच्या बाबतीत सप्टेंबर विशेष महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकते. कामाचं कौतुक होऊ शकतं किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही आधी केलेल्या प्रयत्नांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे आणि ती एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. या महिन्यात मिळणाऱ्या काही संधी अचानक निर्माण झालेल्या नसतील. तुम्ही मागच्या काही महिन्यांपासून जी मेहनत करत होता, ज्या गोष्टींची तयारी करत होता, त्याच प्रयत्नांचे परिणाम आता समोर येत आहे. म्हणून सप्टेंबरमध्ये नवीन संधी आली तर स्वतःच्या क्षमतेबद्दल अनावश्यक शंका घेऊ नका. महिन्याच्या 20 तारखेनंतर भावंड किंवा जवळच्या मित्रांबरोबर एखाद्या विषयावरती मतभेद होऊ शकतात.
समोरच्या व्यक्तीचं मत वेगळं आहे म्हणून नातं खरं करण्याची आवश्यकता नाही. विषय स्पष्टपणे बोला आणि त्याला तिथेच थांबवा. या महिन्यामध्ये 11 सप्टेंबरला अमावास्या आहे आणि 26 सप्टेंबरला पौर्णिमा आहे. दोन्ही तारखांच्या आसपास मोठे आर्थिक निर्णय, महत्त्वाची कमिटमेंट किंवा कागदोपत्रीचे अंतिम व्यवहार शक्य असल्यास घाईघाईने करू नका. एकंदरीत सप्टेंबर 2026 कन्या राशीसाठी पुन्हा स्थिरतेकडे आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा महिना आहे. गेल्या काही काळातील धावपळ कमी होते आहे, आर्थिक स्थैर्य वाढतं आहे, कामाच्या संधी निर्माण होत आहेत, नातेसंबंध सुधारत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा मजबूत होत आहे. त्यामुळे या महिन्यात कन्या राशीसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही जी मेहनत शांतपणे, धीरोदात्तपणे केलेली आहे, सप्टेंबरमध्ये त्याच मेहनतीला परिणामांची भाषा मिळावयास सुरुवात होणार आहे. धन्यवाद.